कुठं नाही आ गावात सजून दजून कुठं गावात चाललो होतो आवाज गावात चाललो होतो एवढं मेकअप बिकअप करून कुठं गावात काय गरज आहे जायची आता कायचा मेकअप आहे तसाच आहे. हे लयच पांढरे कपडे बिपडे घालून चालले आज धुवायला काय एवढं मला हे देऊ झालं का का? काढून म्हणजे तुम्हाला म्हणायला पण हे झाली काय चोरी झाली काय मला आता त्या गावात चाललो होतो कशाला गावात आणि ते सोसायटीची मीटिंग होती नवा जुनं करायचं आहे काय नाही मीटिंग फिटिंग करायची घरात जाऊन दे ना तुम्ही लयच बोलायला लागले तेवढं का सांगितलेलं कळत नाही काही नाही काही घरात काय लगेच बघू नका माझ्याकडं भाजीपाला काही घरात व्हा मला लागलं तुम्ही सांगन आणतो ना अरे तू नको बाहेर जात जाऊ काही आणतो मी तुला खायला आणतो भाजीपाला आणतो आवाज वाढलाय तुमचा जरा आवाज कमी करा भाजीपाला आणतो काही तुला खायला आणतो हा हा थांबा बाजारात जायचं होतं बाहेर या बाहेर या इथे या एक काम करा घरातून पिशवी घ्या हा आणि अर्धा किलो जिलेबी हा ती घरात जिलेबी ती नाही राहिली मला जरा आवडते तुम्हाला माहिती ना हा जिलेबी आणि जिलेबीवानीच ते- म्हणजे जिलेबी सारखीच का तुम्हाला ते नाही बोलायला लावलं मी तुम्हाला जे सांगितलं ते करा फक्त आणखी? अर्धा किलो जिलेबी हा. आणि ती थोडीशी गुलाबजामुन भेळा आणा घरामध्ये जरा वडेपाव वडापाव तर पहिले आणा तुम्हाला माहिती ना मला आवडतोय म्हणून हा वडापावानीच म्हणजे हळूच हा लयच वडेपाव आवाज वर चालतोय तुमचा वडेपाव चांगले असते शरीराला खायला मग माणूस तेवढं घेऊन या पटकन जाऊन पैसे आता ते मीच द्यायचे का तुम्हाला कुठं ते कोणत्या डब्यात आहे ते सांग ना ते डबा बिबा उचकायची काय गरज नाही मी देते चालले डबा उचकायला तिथं खाली उभा राहा ते ताट हातामध्ये घ्या चल लवकर उशीर झालाय मला पिशी घे पैसे घे धरा त्या पिशीत पैसे येत आणि घेऊन या एवढं द्या इकडे ते माझ्याकडं किती दिलेत दिलेत 500 रुपये परत बाकीचे पैसे उरलेले घेऊन या एवढे नासू नका उरलेल्याचे घेऊन येऊ आहे तुमच्या जिबीला हाड बीड काय हाय का ना उरलेले पैसे माग माघारी घेऊन या उरलेले पैसे माग घेऊन येऊ हा. का? असं म्हणलं आणि निघा आणि किती वेळात घरी येतात तरी तिला भेटायला कुणाला भेटायला अरे बाजारात जायला याला त्याला भेटायला 1.5 तास लागन दीड नाही अर्धा तास माघारी आली पाहिजे तुम्ही 1.5 तास कशाला लागतोय तुम्हाला जायला 15 मिनिटं यायला 15 मग मिनिटं यायला 15 मिनिटं आणि नको बाजार घ्यायला नको का काही 15 मिनिटं लय झाले ना तसं मी तुमच्या पाहिले वेंगरी जातो फॉलो कर हा, येतो गावावर शेंगा निशेव चांगली काळ्या मसाल्याची भाजी हा ना लय जीप चावण्याची ना करते ना आणि करू का त्या फ्रीज मध्ये आंब हा हा करते आल्यावर स्वयंपाक करायचा आहे वा तो बी तुम्हालाच करायचा आहे मी करायला मोकळी नाही आणखीन काय आणायचं का काय नाही तेवढंच आणा उरलेले पैसे माघारी घेऊन यायचे हा गपचूप घरी आणतो जर का पैसे नाही आले बघा मग आणतो ना जाऊ का वा पाटक्यान आणि लवकर या, अर्धा तासाच्या आत यायचं हा इला या बायकोचे जिलेबी मागती वडापाव मागती वडापाव सारखी झाली तरी वडे खाती आणि मला हे आण आणि मला ते आण थांब आता अशी कशी ओढ बाई असं कस प्रेम विचारू कुणाला मनाला मनाला ग मनाला काय रे लय निवांत काय निवांत एवढा वेळ असतो का यायला झाला टाईम घर प्रपंच बाजाराची पिशवी त्या भूताने बाजाराला पाठीलंय मला तुमची एक ती बायको आता काय करते मला सांगा तुम्ही एवढे धष्टपुष्ट येत आणि तिला एवढं घाबरतं का म्हणून काही पण चलत नाही घाबरायला पण पाहिजे काहीच चलत नाही बाबा नवऱ्याचं बायको पुढं मला नाही वाटत तुम्हीच काय घरात जेवण करत असता जेवढं पण आता घेऊन चालले ना सगळं तुमच्या बायकोलाच लागत असेल माझ्या वाट्याला काहीच नाही सगळं तीच खाती अर्धा तुम्ही किलो माझ्या घरी जिलेबी येत जा की जेवण करायला मग मस्त वाटतं रे यावा पण ते सारखं माझ्याकडेच लक्ष असतं तिचं कुठं जातोय काय करतोय काय खातोय आता एवढा हँडसम नवरा भेटल्यावरती काय करणार आहे ती तरी काय हँडसम डावर भेटलाय आता काय पिशवी पडली पडू दे ते पडणारच आहे आता पैसे आहेत तिच्यात 500 रुपये दिले तिनं बाजाराला मला म्हणली अर्धा किलो जिलेबी 4-5 वडापाव
एकटी खाती ती. 4-5 मला नसती त्या वड्यातल्या मिरच्या आणि जिलेबी ती कागदाला चिकटलेली तर माझ्या पुढं कागद करती आणि खा म्हणती. आता का ढेकळं खावा काही सांग ना. तुमच्यावर किती अत्याचार हो. लय अत्याचार रे वाईटाकलंय मी मला आता. आधी वाटलं मी एकटीच एवढं टेन्शन मध्ये आहे. हा. पण माझ्यासारखे तुम्ही पण आहेत. ते- माझा नवरा एवढा पेताड, ते मला सोडून गेला 2 वर्षापासून. बघ ना आता तू तिकडं तसं मा इकडं म्हणजे असं. किती अवघड आहे ना. आता तुमच्या बायकोला तुम्ही एवढे चांगले भेटले तरी तिला किंमत नाही. अजिबात नाही माझ्या किंमत. नवऱ्याला असलंच आहे, वाढलं हा. एकदम वाढलं. आणि तू एवढी असं चांगली सुटलंय पार त्याचं. आणि तू एवढी चांगली आणि भेटली. एवढी देखणी बायको भेटून त्याला ती दारूच भारी लागती. उपयोग नाही उपयोग नाही ते. म्हणजे मला तर तेच कळत मला नाही. असं वाटतंय हे काहीतरी गणित चुकलंय. देवाने हे जोडा चुकलं, चुकीचा. तो तिकडं बनवायला पाहिजे होता. हा ते तिकडं आणि हे इकडं आहे का नाही. असं झालंच नाही काही. आहे हस ना थोडेसे. काय हसूच बरं जाऊ गेलंय दे. बरं का. मला सांग मी बाजार चालू तुला काय आणू खायला. मला हा मला जास्त काय नको. काय आवडत तुला. आपण काय करू 2 गुलाबजामुन आणा. हा, काय 2 गुलाबजामू. ऐका ना, हा 1 गुलाबजामुन तुम्हाला, आ, 1 गुलाबजामुन मला. एक घास चिवचा आणि एक घास खाऊचा. कसं असतं प्रेमाने एक वाटून खाल्लं ना तर हा. अजून माणसाचं प्रेम प्रेम वाढत वाढत. असतं. खरंय खरंय खरंय. अरे असं कधी एखादा प्रेमाचा शब्द बोलत नाही रे ती. कवा जावा निश्चित अशी कुत्र्यावानी धावती. माणूस कुठं चाललं का वाचक्यान वडी ती. असं वाटतं काय करावं काय नाही पण आपल्या ताकद नाही तिच्या पुढं. कुठे म्हणलं का उठतोय, बस म्हणलं का बसतोय. जाऊ द्या, एका दिवशी मला भिडली ना ती, हा. मग तिच्याकडे बघते नकोय बाबा तिच्या नको नादी लागू. ती अशी तुला त्या बेंडकीवानी चुरगाळीन जागेवर. मी. फक्त दिसण्यावर काय नसतं हो. ती तुम्हाला अशी दिसत असन पण मी आपल्याला डेंजर आहे. आमच्या गल्लीतल्या बाया माझ्या नादी नाही लागत. तरी जपून करताना विचार कर 10 वेळेस. हा असं घाबरून दिल्यावर कसं. कारभारी आनंद झाला मनाला मला ग बाई. काय रे जायचंय तुळजापुराला. जाय ना मग इकडे कुठं आला. इकडे एक तुळजापूर तुला. तुळजापूर चाललंय? इकडे नाहीये. ते असं काय करायचं, त्या रोडनी जायचं आणि हा. तिकडून बाहेर वळलं ना मग तिकडे तुळजापूर आहे. तू काय करतो नेमकं इथं. काय करतो म्हणजे दिसत नाही काय करतोय. हा दिसत आहे ना. मी काय म्हणतो तुला, हा हे नाटक बंद कर. तू कोण सांगणार मला. हा? शेजारी मी तो आवाल्या. बाजाराचं विचारायला आलता असं आम्ही काय बोलत नव्हतो. इकडे तिकडचं काही वांगाळ बोलत नव्हतो. बोलू गप्पा मारतात इथं. हो? हा? तू आम्ही तरी कोण बोलू. सांगणार मला. मी कोण सांगणार. मी शेजारी तुपल्यावाला. हा, हा. शेजारी काय, शेजारी तेवढेच काम असतात काय. हेच त्याचं काय चाललंय नुसतं तेच ऐकायचं कान देऊन. तो बायकोला सांगतो मग. ए, नकोय बाबा हा तिला तर नको सांगू. काय मला काय सांगायचं ते सांग पण तिला नको तुला काय सांगू. घाबरायचं, किती दिवस घाबरणार आहे अजून. कशी तो आहे वली. नको. अरे लय अवघड काम आहे बाबा ती. मला इकडं आलं आणि इकडे येईल होईन. ह्याच्या एक थोबाडात द्या आणि काय बायकोला घाबरताय. एक ए. कमाडात लाद घातली तर बायको काय अशी तुला वाट 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 नेमकं करीन. काय- दादागिरी करायची नाही हा? तुला ऐ, काय का पाहिजे. तोंड्या? हात खाली कर. येत. तुला काय हा. ऐक ना बाई नको ना पाठवू त्या सांग. तुला काय पाहिजे ते सांग भाऊ. मला 500 रुपये दे मग. मी सांगणार नाही. अय, एक अशी देईन ना तुला आणि 500 लावीन मग हा. तुला सांगन. ओ काय 500 देऊ नका तुम्हाला सांगते. बाई. पैसे काढायला हटकून अरे करतो बाबा असं. जाऊ दे देऊ दे ते किती घाबरता हो तुम्ही. माझ्या बायकोला सांगन. ती ना फोटो सकट काढ ना. नकोय नको दोघाचा बी, हा. पण दाखव बाबा. एक दिवस तुला बघून घेईन मी काय काळा थोबाडाच्या. दर बघ तू. हा मी हा. बघतो. असा बायोधन थोपटू नको तू. असा मला एकांतात एकटाच जाय आणि ते 500 रुपये घेऊन जाय. का सांगू. नको पैसे दिलेत ना आता तुला. जाय ना हा, आता. येऊ का मग. हा ये. समजून सांग जरा. हे हा? पहा. सांगतो. हा समजून सांग. लई 7:30 आता. आता मला सांग. हे काय कावळ्याला घाबरते होय मी. अरे आता बाजाराला काय आणू मी. आता पैसे तर याला दिले तर कसं आणू बाजार सांग ना आता. हे द्यायच्या आधी नाही कळलं. मग आता ते पैसे मागितले आणि जर त्याला आता तुमची बायको ना तुमचा ठेसा करत असती. तुम्ही जर नाही सुधारले ना माझ्यासोबत बोलूच नका गड्या. काय मर्दवानी मर्द माणूस राहावा आणि काय असं. ऐक ना काय तुझ्याकडे पैसे असले तर दे ना. मी दे ना येता जाता देऊन टाकीन ना. मी तो कवा दिले आपलं तो कवा बुडीले तेव्हा मी आता द्यायचो नाही. नाही काय झालं माझ्याकडे होते पैसे पण मी बाजार आणला तर माझ्याकडे तरी कुठून येते पैसे. मी आपलं खुरपाय फिरपायला जाते तेव्हा तिकडून पैसे आणत अरे असते. मग आता बाजार नाही आला तर हानीन मला ती वाड्यासारखी सुचिंट्री आहे मला ती. अहो नाही बर का माझ्याकडून तर नाही होणार पैशाचं काही. जाऊ आहे मग. बघा जर तुम्ही राहिले जिवंत तर भेटा मग मला. म्हणजे
काय नाही येते. आईला बाबा हिनं पाडदा केली. चला राम 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 राम. आईला दारातच बसलेली आता काय सांगावी हिला काय झालंय. आईला लय आता ही दरीन काय काय बोलन. जाऊ का नको. नाही पण जावंच लागेल. लागली. राम 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 ओय. राम राम राम. राम राम काय काय झालंय? अरे बाजारात गेलो आणि बाय कोणतरी खिसा कापीला 500 रुपये चोरीला गेले. आता काय करू म्हणलं. झाला बाई ड्रामा चालू. खरंच का? अरे शपथ करत सांगतो कोणतरी खिसा कापला माय 500 रुपये गेले म्हणलं. आता काय करू बायकोला कुठून जिलेबी नेऊ कुठून वडापाव नेऊ. जाळ झाला तुमचा एकदाचा. मला माहिती तुमचे नाटके. काय काय न दे माणसाला लय वैताग दिलाय माणसानी मला. अरे मी काय केलंय. काहीतरी तिकडे सट्टा बिट्टा खेळे असेल नाही तर ढुसून आले असेल काहीतरी. सट्टा नाही खेळलो पट्टा नाही खेळलो काहीच नाही केलं. वाज घे मा. तुम्ही तशी सुधारायची नाही कुठे. अरे ऐक ना. अरे नाही ना मी काही नाही. सुधारायचेच नाही ना. अरे मग आता खिसा कापला. खिसा कापला मी माय पगार. चुकी. पगार. अरे घरात कुठं घेते. आयो आयो. कमवून दे. अरे दरवाजा नको ना लावू. आय 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 नको ना रे. आयो अरे काय हाणायचं काय इतकं हाणतोस देत ना याला. कमी झालंय हे. नाटके सोडून द्या जरा. कोणते कोणते नाद आहेत मला चांगलं माहित नाही का तुमचे. अरे आता किसा कापला त्यात नाही काय चुकी आहे. काय चुकी ते नका पुढच्या- सांगू मला काय चुकीन काय नाही. पुढच्या बाजारापासून तू बाजारात जाय मी नाही जाणार रे. हा का नाटके शिकू नका मला तुम्ही. आयो, उठता येईना आणि बसता येईना. आयो, नको ना. जातो बाबा मी कुठंतरी आपलं जाऊन काळा करतो. कुठे चालले आता. मार खाल्ला तरी सुधारायचा नाही हा माणूस. आयो, नुसतं कांबार मारलं रे इन. दादा काय झालं कमून रडत होता? काय सांगू तुला भाऊ माई व्यथा. ते काऊन सुजलंय ते गाल? अरे त्या आडळणीनं मारलंय रे कोणी? मला. मपल्या बायकोने त्या सुमीने वहिनीनी? दिवसातून 2दा मारती रे. आयो. 2 टाइम हा 3 टाइम नाही आणत का? अरे त्या काय दवाखान्यातल्या गोळ्या आहेत का 3 टाइम मारायला. सकाळ, दुपार संध्याकाळ. अयो ते बस सोयरीकीच काय झालं? अरे कशाला चोरी करतो. इथं मी दिवसातले 2-2, 3-3 टाइम मार खातोय बायकोचा. आणि तू तू खातो पण मला लग्न करायचं ना. काय करतो बाबा लग्न नको करू. करणार आहे का नाही? आता हे माय असे हाल चालले आणि तू कायला लग्न करतो. ते मी माझं बघन ना. हे बघ ते ना थोबड सुजिलय. आली कुण नाही सुचलं. अशी कांचाळात मारी ती. एवढा मोठा म्हशीवानी हात आहे रे तिचा. असं मी 2दा फिरलो. मला कुठं? अयो मग आता दवाखान्यात जायचं का? दवाखान्यात हा रिक्षा टाकून येतो ना आपल्या. नको ना. तू कुठं लावली रिक्षा. आपली बाहेर आहे झाडाखाली लावली. असं का. चालता येईन का? काय चालता येईन बाबा. मला उचलून घ्यावा लागन. कुठं कसं आणला का? सगळंच खाली येऊन मागून पुढून मारलंय तिनं. हे बघ कसं सुरलं इकडून. लय सुजलंय गड्या. बरं ते सोयरीकीचं मग आता काय सोयरी तुला करायची तर कर रे बाबा. माय काय हरकत मी नाही. कुठून आणू तो बघायचं काय मी ना भाऊ. मोठा भाऊ तू ये ना. म्हणजे करायची तुला एवढं हा, असतं नाही. हा. बघतो कुठंतरी मग तुला बरं. पाहुण्या रावल्याकडे कोणाकडे. लवकर हा बघतो. जाऊ का मग? हा ई. तेवढं मग 3 टाइम गोळ्या खात जा. हा खातो. हा 3 टाइम गोळ्या खायची जीळ आली माय आता. हा. जाऊ का? हा जा. दिल लगी नदी हवा थोड़ा सा धुआं उठा और आग जल गई.
पोपट्या काय करतोय इकडे झाडाखाली? अरे त्याचा तर गाल बिल सुजलेला दिसतोय. चला कडे त्याच्यावली उडू आपण आता. माय काय हाल चालले तर भाव म्हणतो लग्न कर. पोपट्या काय रे? काय झालं रे? अरे सगळी तुझ्या मुळ काशी झाली. हे इकडून काय सुजलं? अरे आता काय सांगू, आता ते जाऊन दे मरू दे आता. अरे ते माझ्या बायकोने अरे ते काय बायको सुजलेलं दिसतोय? काय झालं सांग ना. अरे बायकोने मारलंय सांगितलंय ना मग. मारलं तुला? हा अरे मी आता काय सांगितलं नाही पण त्यांना. पण नाही सांगितलं, पण तुझ्यामुळं झालं ते. नाही ना. पैसे काढून घेतले माय बाजाराचे, मग मी कशी मोकळा घर गेलो. नशिबान थाटा आज मांडली, कशी नशिबान थाटा आज मांडली. चांगला चोपलेला दिसतो तुला मग. चांगला म्हणजे सगळं अंग दुखत आहे लई. लय दुखत आहे? आयो अरे तिथं नको दाबू रे, तिनं काठीचा ढुसणार इथं होय? मारला. बरं मी काय म्हणतो पोपट्या तुला, हा. चाल तो शेण भान हलका करतो मी. अरे काय नको बाई, ह्यो काय सीन थोडा झाला कथा होतो, मग सीन हलका करतो. आहेत माझ्याकडे, मी खर्च करतो तुला. चाल. नको नको हा? मला नाही नको. नाही नाही तू तसं तो शेण भान हलका वाढवू शकत नाही माहिती का. अरे नको बाबा. चल चल चल. नाही नाही चल. नको मला चल, चल. नको. आयो थोडी थोडी चल. थोडी थोडी चल चल अरे चल. हळूच हा, हा, उठ उठ उठ, उठ आयो चल. नाही हाल चालले कडे मित्राचे मायावाले. अरे कंबार गेलाय रे, कंबरातच काठी घातली चल. तिनं. आता इथून पुढे आहे ना, हा, तिने घातली ना तुझ्या कमरात काठी. हा, आता इथून पुढे पतीच्या कमरात काठी घालायची संध्याकाळी. हो हा. चल मग. पहिले राडा झाला या चुलीपशी मारण्याचा. गेलंय झाल्यात बाय. कसं काय? सुमे काय करते रे? काय करते, काम धंदा करते, दिसाना काय तुम्हाला? हळूच आवाज खाली. ए आवाज कमी काय कमी म्हणले? करायचा आवाज, माझ्या पुढे आवाज. नवरा येतो आम्ही. गो बाय. जर उच्च आवाजात बोलशील ना तर चुलीतच घालीन एका दिवशी, कळलं का? शिस्तीत. आतापर्यंत मी तो ऐकलं, ढोसली का काय? आता इथून पुढं तो माझ ऐकायचं काय? नाहीतर बुक्कीत दात पाडीन सगळे. ए, आवाज खाली करायचा बर का. काय म्हणले? आवाज नाही न काय नाही. एका दिवशी ना कसं नळलं दाबीन तो मी, कळलं का? आवाज बिलकुल. हा सांगितलं नाही म्हणशील परत. सुमेन ठुमे नीट बोलायचं आहे माझ्या संग, शिस्तीत बोलायचं, मी नीट सांगते. खातीस म्हशीवाने. वडापाव खाय, जिलेबी खाय, हे खाय ते खाय. इकडं नवरा पार वाळून चाललाय आणि तू खाती म्हशीवाने. जर इथून पुढे बाजारचं काही सांगितलं ना तर सांगितलं नाही म्हणशीन, कळलं का? हा याद राख, परत आपल्या नादी नाही लागायचं, सांगून ठेवतो. चालता तरी येतय का दुसऱ्याला शाजकपणा शिकव? काय म्हणली तू? काय? ए, मी काय म्हणली, आज काय करता? जर तोंडातून शब्द काढशील ना सगळे 32च्या 32 कशात घालीन. काय ह्या चळबिळ भरला काय बाबाला? कुठून आले काय उतारा घेऊन? चळण नाही बिळा नाही. आजपासून मी जे सांगन ते ऐकायचं. बस म्हणलं का बसायचं, उठ म्हणलं का उठायचं, नाहीतर वड्या पावासारखे तळून काढीन. काय हाल? घरातल्या कामात धंदे सगळे कर, गुराला चारा पाणी सगळं टाक. मला परत येऊ जर स्वयंपाक तयार झाला पाहिजे. काय काय लागिरले बिगिरले काय? ए, आवाज खाली. सांगितलं नाही म्हणशील परत. चल. कुठे गेलत काय नु बाई? कुठून लागिरून आलंय काय नु? भाई ह्या माणसाला कुणी शिकवलंय का काय? काही कळानच गेले. हे लय वैताग आला बाई. आज तर काय झालं असं तर. हो मी काम करते, ताई साहेबांना फोन लावते. ते भाऊ त्यांचं ऐकत नाही. बारका दीर ऐकायना आणि ते स्वतः बी ऐकायना झाले. आता फोनच लावते. हॅलो, अहो ताई साहेब घरी या की. अहो लय मोठा घोटाळा झालाय बाई, लय मोठा घोटाळा झाला. तुम्ही लवकर या बरं घरी. अहो काय माहिती हा माणूस कुणाच्या सांगण्याने शिकवण्याने पिऊन आलाय. कधी पित नाही हा माणूस आणि पिऊन आलाय. ते तुमचा बारका भाऊ पण लक्ष द्यायला झालाय घरामध्ये काहीच.
मला मारून टाकीन बाई हा माणूस. लवकर या तुम्ही. भाई आज लयच येड्यावानी केलं या माणसाने. लवकर या लवकर. काही करा लवकर या तुम्ही माझ्यासाठी. हा हा लवकर या. ठेवू का? हा हा. काय बाई, कोण बोलवलं काय नको. वहिनी, ओ वहिनी. अगं बाई ताई साहेब आले काय? द्या माझ्याकडे. अहो किती काय काय बोलवलं मला. अहो काय तुम्हाला सांगू, काही कळानाच झालं मला. हा, तुमचा भाऊ आहे ना लय दारू प्यायला लागले तो. कस काय? डोकंच चाला ना बाई माझं. काय सांगू ताई साहेब तुम्हाला. तुम्हाला लक्ष नाही देत आहेत का भाऊकडं? आता कसं लक्ष देऊ सांगा. तुमचा बारका भाऊ आहे का, तो नुसता लग्न लग्न करत हिंडते. आणि तुमचे भाऊ झालेत, त्यांना बाजार आणायला लावले. त्यांनी बाजार बी नाही आणला. आणि थोड्या वेळाने कुठे गेले काय माहिती, पिऊन आलेत मरणामातीची घरामध्ये. मरणामाती तमाशा करून गेले. मला एक सांगा, तुम्ही काही त्रास तर नाही देत त्यांना? आता मी कशाला त्रास देऊ, तुम्हाला माहित नाही का हो? त्याच्याकडे ते मला माहिती ना, गावातले कोण कोण काय काय फितवते त्याला. तो दारू नाही पिऊ शकत आणि लहान आहे ना, त्यासाठी पोरगी पण बघितलेली. मी येणारच होते पण एवढ्या घाई घ्या तुम्ही बोलवले म्हणून तुमच्यासाठी आले. तेवढं केलंयच ना मला. तुम्हाला काय सांगू, त्या चुलीपाशी मला मरणामातीच लुचलुचू घेतलंय. थांबा थांबा मी बघते. अहो घरात तरी चला. चला ना घरात. पोपट पोपट. वहिनी कुठे गेले पोपट? बाहेर बाहेर गेले. अयो तू कधी आली? मी आत्ताच आली मगाशी. मग अशी कधी आली का? हा, काय काम आहे भाऊकड? काल तो असंच सहज हा का? काम होतं थोडं. हा वहिनी ते गॅसवर भाजी तेवढं बघा. जिससे देख मेरा दिल धड़का मेरी जान तड़पती है कोई जन्नत की बबूर नहीं मेरे कॉलेज की एक लड़की झालं? है. कधी आली पण मला आहे ना. हा झालं. मी सांगितलं ना कधी आले कधी नाही. हा हा मला एक सांग तू. बोल ना. गेला हात हा ते मला कळालं भाऊ 10 रुपये लागला. हा हा हा. हा रे मला सांगायचं ना तू. मी पैसे दिले असते तुला. मी कशाला पाहतो त्याला? मला माहितीये. नाही, मला भाऊनी आपण- सांगितलं. नाही नाही आपण नाही पाहतो अरे मला भाऊनी सांगितलं. अहो नाही हो. मला भाऊ म्हणला संपत्नी दारू पाजली. मी कशाला दारू पाहतो त्याला? खरं सांग ना. नाही ना राव. तुला माझ्यावर विश्वास आहे की मी कोणाला सांगणार नाही. सांग पटकन. तर अजून लग्न नाही झालं तिकडे शाळातून? ऐक ना, लव्ह मॅरेज काही झालं लग्नात का तुला वाढायला बोलावणार आहे. तू आत्ता सांग. नाही? वाढायला हा कमून? तू सांग ना. माझं नाही झालं. ते सांग तुमचं नाही ना. झालं. ते सांग ना. कोणतं ते वय हा ती स्टोरी सांग ना सगळी कशी तू पोपटचे पैसे. वय? हा ते काय आलं बरं का वहिनी, हा त्याची बायकोला त्याला ठिशीत होती. हम्म आता आम्ही येता जाता बघायचो. आता शेजार धर्म म्हणल्यावर येता जाता दारातून जातात माणूस. हो हम्म त्याला ठेसायची त्याची बायकोला. हम्म आणि ती आहे ना त्याचं लफडं दुसरीकडे चालू होतं. हम्म ती एक भोरी बाया नाही, ते एक भोरी बाया. हा बोल बोलत हा राहतो. ती भोरी बायांनी त्याला धरलं जागेवर. हम्म मग मी म्हणलो त्याला 500 रुपये दे म्हणलं मला. हम्म मी तुझ्या बायकोला काय सांगणार नाही काय नाही. म्हणजे ते बाजाराचे पैसे तू काढून घेतले. हा आणि मग तेच दुसऱ्या दिवशी त्याला खर्च केले परत मी बी. हा ना हा. दारूसाठी ना. आता क्लिअर झाला ते एकदम. म्हणजे तुझी त्या दिवशी पण उतरले होते, दुसऱ्या दिवशी नाही तू त्याच दिवशी खर्च केले. हा 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 ना. हा तुला मोठं काम केलं माझं. आहे ना. येतो आता. येऊ का? तुला संध्याकाळी अजून 500 देते. हा 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 500 नका करू. एक काम करता का, तुमचं झालं नाही मग हे ऐक झालं ना, नाही. झक मार ना तुझी. करता का लग्न बाया सगळं? चल निघ. येऊ का मग? कलिंदर कुठलं पण तर बाई उचलायच्या कामाचं नाही. काळा डुक्कर म्हणतोय लग्न करायचंय. वहिनी काय हो? आता मला सगळं कळालंय. खाली या. कोणी दारू पाजली कुणी नाही. तुम्ही आता टेन्शन ना घेऊ. हा. भाऊ कधी येणार घरी? नाही तसं काहीच म्हणले नाही. ती राग राग निघून गेल्यात. मी त्यांना काही बोलले येईन नाही. पुढे जाणार नाहीये ते. मला माहिती त्याला त्याचे कुणी कान फितवले कुणी काय कसं केलं सगळं माहिती आहे. ते लहान कुठे गेला? ते रिक्षा घेऊन गेलेत कुठं काय माहिती. तो पण येईन. त्यासाठी ना ते पाहुणे येणार आहेत पाहिला. हा. त्याची तयारी करा. ते सांगितलंय मी त्यांना. हा. हा चालतं. आपण ते लग्नाचं पण करून भाऊचं पण नीट करू. हा. आता मी सगळं नीट करूनच जात असते. हा बाई तेवढं नीट हा. करा बाई. काय करा तुम्ही पण नीट करा चला तुम्ही. अजून येत नाहीये. 2 मिस कॉल मारले होते मी. फिले फिले अमर राजा फिले फिले.
पोपटजी हा. काय चाललंय तुमचं? काय चाललंय? हा आज एवढी बार तुमची गाडी तर एकदम टांग टुंग आज गाडी टरार बुंग आहे. पुंग. आपण आज भेट नसतं कोणाला. अशी हाणली का नाही बायको, कोणाला बायकोला? असे थर थर कापत होती. काय खरंच? हा, उठ म्हणलं का उठायची, हा. बस म्हणलं का बसायची. मला तर सगळं असं ते बोट डोळ्यासमोर पुढं. दिसू राहिलंय. कशी कापत असन का ती. असं बोट पुढं केला, असं बोटच मुरगाळीला तिचं. हा. म्हणलं इथून पुढं खाली आवाज, आता इथून पुढं आपला आवाज आहे म्हणलं. काय म्हणले मग? हा. मुलं बसली का? गप बसली, अशी बारीक बारक्या मांजरीवाणी झाली. मांजरीवाणी झाली असून ती अशी मांजर झाली. खुश आहे आपली गाडी आज. काम केलंय बरं का तुम्ही. हा. तुम्हाला मी काय सांगते ऐका. हा. आता तसे पण तुम्ही आता बोलायला लागले आणि एवढं सगळं चांगलं झालं तर मी काय म्हणते हा. आपण मग आता लग्न करून घेऊ की. खरं हा नक्की आहे? हा नक्की. चल चॅलेंज. खरंच ना? हा. आज मग बस कसं बघा, तुम्ही भांडणं करणार नाही, मी तुमचं भांडणं करणार नाही. मी नेते घरी गेली का धर धर कापणार ती. आता मला आता जाऊच तर वाट बघणार ती, कधी येत कधी नाही. आता ते तुम्हाला तेच म्हणलं होतं, एकदा कंबाडात लाद घातली ना ती सरळ. सर आता नाद नाही करायची. ते आपलं अचानक तिला वाटलं काय झालं, याच्या अंगात काय संचार चढलाय. मला तर आठवू आठवून मला हसू जीव राहिलं. अजून तोंड कसं असं नेमका. अरे काय बारीक झालं होतं बघ. आणि तिला खा म्हणा आता वडापाव. हा देते ना मी वडापाव. ये इकडे तुला वडापाव देते मी चांगला. हा काय रे तायडे? तू तायडी. बहीण आहे बहीण. हा मग काय? हा मग काय? लाज वाटते का लाज? कसली? तुमच्या भावाला तर लाज वाटते का? अरे काय भाऊ, खाल्लं तरी अजून का तुला काही लाज वाटते का? एवढा सोन्यासारखा संसार आहे, बायको आहे. हा तू कुशाल दारू प्यायला लागलाय. तुला अरे देव माणूस मानतात लोक. देव माणूस मानते. नीट उभा राहा, नीट उभा राहा. चुकलं पण आम्ही काय तसं. केलं दाव तू एवढं बोलून राहिली? गुरमी ते सांग. बोलते ती. अगं तू गुरमी म्हणजे मी काय केलंय दावा गुरमी? हा का? हिने नवऱ्याला असं उंदरावानी ठेवले, उंदरावानी. ते बिचारा एवढा मोठा धडधाकड माणसाला. तर असं माणूस तर बाहेर मग हेच का कर. ठेवलं? का करतो माझा भाऊ असा? का करतो? कारण त्याच्या पायातले भिंगर आहेत ना. आता भिंगर झाले तर जेव्हा ना बायकोकडून प्रेम भेटत नाही म्हणून हे असं झालंय. बाकी काय आहे? तू थांब म्हणणार आहे मधी 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 मधी. हा म्हणून हे सगळं झालंय. अजून काय काय नाही. वहिनी? हा. माझ्याकडून प्रेम भेटत नाही म्हणून ही नवरा सोडून आले प्रेम द्यायला तुमच्या मला भावाला. नवऱ्याने 2 वर्षापासून सोडलंय. ते हे बघ नको बाई, सांगू बाई मला. हा. माझं एकच म्हणणं आहे, मान्य आहे बाई तुझ्या नवऱ्याने तुला सोडलं, तुमचं काय असेल ते तिकडचं, पण तू दुसऱ्यांचा कायला संसार मोडती? कशाला मोडती तुला म्हणजे? मी म्हणलं होतं का मोडा म्हणून? मी म्हणलं होतं अजिबात नाही. मी यायचे रडायचे, बायको अशी करती तशी माझ्या करती. मनातलं मी तिला सांगायचो. मग मनातलं का? सांगायचं जवळचं त्यांचं. माणूस असतं कोणी ना कोणी. कोणी पाहिजे ना हा, सांगायला. हे मग तसं मी जवळची होते. वहिनी, बायकोनी मोबाईल तर कुत्रा लाण्याला कॉल करा. कुत्र्यावानीच लालेला निस्ता call करून करा. ठेवलं होतं. त्याला काय फोन करते. कुठे आहे रे? मी काय कोणाला घाबरत नाही. कोणाला बोलवायचं कोणत्या हा टाइमला बोलवायचं. त्या संपेला घेऊन इकडे. संपायला काम आहे. येईन, कोणी येईन म्हणजे हा ये हा. लगेच ये, लगेच वावरात तिकडं. समजून सांगा जरा हा, बरं ये. का. आपण हे आवाज किती कम कर. केलं का? अजिबात मला नाही. समज ही बाई एवढी वटवट करते अहो, म्हणलं, किती मला वटवट काय करती? खेळत असतील हे लोकं. किती वटवट बोटावर तर करती? तुम्ही बाया तुमच्या नवऱ्याला तू खेळवत होती, मी नव्हते खेळवत. ते- ऐक अरे ना. ते आपलं वहिनी क्रश वहिनी, आहे. बोलू का? ए करश थांब भाऊ. वहिनी मला एक म्हणायचंय, नवरा बायको कुणाचा अपेक्षा करतो, तुम्ही पण धाकात नाही ठेवला. नवरा काय बैल नसतो. आपण त्याला आहे ना नवऱ्यासारखी इज्जत द्यायची असती. मला पण गोष्टी का ना या खात्याने टाळी वाजत नाही संसारात. मान्य आहे ताई साहेब, पण तुमच्या भावाला तरी काल पाहिजे कुणाच्या नादी लागावती तरी. हा पण तुम्हाला कळायला, तुम्ही जर आधी सगळं म्हणजे व्यवस्थित वागले असत्या, त्याच्या संग प्रेमाने बोलले असता, कशाला तू दुसरीकडे गेला असता? हा हा? झाली माहिती चुकी, आता काय करावं मग? हा आणि भाऊ तुला अक्कल नाही का एवढ्या थोड्या गोष्टीवरून लगेच? मला एक म्हणायचं, तू शांत बस. आता पिल्यालाच आहे. अरे इकडं होतो अहो, त्याला घेऊन लय पुळका येतोय का? मला एक म्हणायचं, हे बघ बाई, काय फोन केला? थांब तुम्ही पण थांब. तुम्ही थोडं तोंडा हाताशी या माझ्या. हाताशी येऊ? हा, म्हणजे या कुठून ये? हाताशी या. संप्या तू पण ये. हं? मला एक सांग. हो तिकडं बाजूला. माझ्याकडं ऐक नको ना, यायचं. ए ऐक ना, तिकडं ऐक ना, ढकल ए. त्याला. ऐक, कोण आहे रे? तुझं थोबाड बंद कर. वहिनी याला सांभाळा. मला एक सांग, त्यांचं काही असो, तू त्यांचा संसार जोडायच्या ऐवजी तू त्याच्यात थिनगी टाकून मोडती. अजिबात नाही. पटतंय का तुला हे? ठिणगी मी नाही टाकली. हा एखादं
काय म्हणतात ना ते कोळसा अगं असतो, तिकडे काय तो विजलेला असतो. मग त्या विजलेल्या कोळसात मी फक्त तेवढी आग टाकली. हा ना, आग टाकली तू, थिनगी नाही तू, डायरेक्ट आग टाकली. मला एवढं सांगायचंय समजून, तिकडे त्यांचा संसार आहे, संसार हा आहे ना तिथं चढ उतार असतो. याचा अर्थ असं नाही की आपण त्याचा गैरफायदा घ्यायचा. हा समजलं का? असे समजून सांगायचं असतं. समजून सांगत होती ती तोंड बंद मला. कर तुझं. तोंड बंद कर. नाही पण हा. हे सगळं खरंच आहे बरं का. मग? मला आता थोडं कळायला लागलंय. यांनी थोडं चुकी केली, मग? त्यांची चुकी झाली आणि मग मग त्यांची माझी चुकी झाली, याची पण चुकलं आणि तुझं पण चुकलं. काय आलं? थांब ना, इथं काय चाललंय तुला काही कळतंय का? अक्कल आहे की इथं काय चाललंय? अरे किती घोडमा झाला ना तरी तुझी अक्कल नाही का? आणि आणि याला हे सगळं याला कारणीभूत सगळं कोण आहे? कारणीभूत कोण आहे माहिती संप्या. या संप्याने भाऊला दारू पाजली, या संप्याने तुमच्याकडून 500 रुपये काढून घेतले, या संप्याने सगळे कुटाने केले. याचं लग्न झालं नाही ना, मग दुसऱ्याच्या घरात कशी आग लावायची? म्हणजे तर यांनी हा, एक घर फोडी फोडी केली. केली. मग मग याला नाही का हा ना त्याला याच्यामुळं झालं. वहिनी ए सुमे, ए सुमे इकडे. पडतं पडतं. अरे सुमे, मी जरी दारू पिलो पण मी क्लिअर रे. तू कशी वागती माझ्या संग? हा झाली ना माझी चुकी. जाऊ हा, मग चुकी तो माफ केली. मी पण इथून पुढं सरळ वागन, तो सरळ वागायचं. दे. चुकलं माझं, जाऊ हा. मी नव्हतं असं करायला पाहिजे तुम्हाला. मग हे असंच असते संसारात, दोन्ही चाक सारखे पाहिजेत. हा एक चाक डगमडलं तर दुसरा डगमगत. हा आणि चल घरी आपलं आता. चला घरी.